नमस्कार मित्रांनो, मी शहाजी गरंडे। आपण आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये शासनाने परत नवीन 12 बदल आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तसा नवीन GR ही आणलेला आहे। तर ते चला बघूयात काय बदल आहेत 12। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबद्दल हा महाराष्ट्र शासनाचा जो तुम्हाला समोर दिसतोय हा 12 जुलैचा नवीन GR आलेला आहे आणि या GR मध्ये त्यांनी वेगवेगळ्या अशा गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत। तर आपण त्या बघून घेऊयात की त्या 12 नक्की महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत। ठीक आहे, आता समोर तुम्ही बघा, शासनाचा जो निर्णय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये प्रभावीपणे आणि ती सुलभ होण्यासाठी काय गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची जी आहे अट्ट ती कुटुंबाची व्याख्या। सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली, म्हणजेच काय तर त्या घरामध्ये असणारे नवरा बायको आणि त्यांची मुलं, मग ते मॅरिड असू देत किंवा ते अनमॅरिड असू देत। त्यानंतरचा दुसरा बदल आहे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित झालेल्या महिलांना पतीचे रेशन कार्ड हेच त्यांचा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा। त्यानंतर 3 नंबरचा जो बदल आहे, परराज्यात जन्म झालेल्या व सध्या ती महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर, म्हणजे जो पती किंवा तो पुरुष पहिल्यापासून महाराष्ट्रामध्ये त्याचा जन्म झाला आहे आणि तो राहतोय, तर अशा व्यक्तीचा म्हणजे त्या पतीचा जन्म दाखला किंवा त्याचं शाळा सोडलेलं प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र यामधील कोणतंही एक गोष्ट त्यांच्याकडे असेल तर ते कन्सिडर केलं जाणार आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांच्या पतीचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्डसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्याच्यानंतर चौथा महत्त्वाचा जो बदल आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खातेसुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर 5वा बदल आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर 6वा जो महत्त्वाचा एक बदल आहे, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NLM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, सिटी मिशन मॅनेजर अशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता सेतूवरती न डिपेंडन्सी ठेवता तुम्ही एवढ्या ठिकाणी हे भरून घेऊ शकताय। त्याच्यानंतर केंद्र शासनाने विविध शासनीय योजनांचा जो लाभ देण्यात आलेला आहे, जसा PM किसान योजना, पोषण, MNGR, PM सुविधा, JSY अशा वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत ज्यांचे लाभार्थी माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार जर पात्र ठरत असतील तर त्यांचा डेटा माहिती आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजे त्यांचा इंटरनल गव्हर्नमेंट डेटाकडून जेव्हा येईल आणि त्याचं KYC होईल तर तो डेटा एकत्र करून लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन त्यांना थेट लाभ देण्यात यावा, म्हणजे ऑलरेडी त्यांच्याकडे ह्या सगळ्या डिटेल्स असणार आहेत। त्याच्यानंतर म्हणजे गाव पातळीवरचा जो विषय आहे, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामसेवक रोजगार यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करून त्या समितीचे ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांच्यासमोर त्याचे सदस्यत्व राहील आणि त्यांनी त्या गोष्टीची जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शिबिर ऑनलाईन किंवा त्यांच्या ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्यांना जास्तीत जास्त अवेअरनेस करायचा आहे। त्यानंतरचा जो 9वा बदल केलेला आहे तो आहे ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार जेव्हा तसं वाटेल तेव्हा त्यांनी गावच्यावडीवरती वाचन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये डुप्लिकेशन जर काय झालं असेल तर ते तुम्हाला वेळेत टाळता येणार आहे। त्यानंतर 10वा जो अपडेट केलेला बदल आहे, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी A+A व B वर्ग महानगरपालिकामध्ये वॉर्डस्तरीय रचना असल्याने त्या महानगरपालिका क्षेत्रातली जी तालुकास्तरीय समिती किंवा ऐवजी वॉर्डस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समिती आता A+B वर्ग महापालिकापुरती मर्यादित राहता सर्व महापालिका क्षेत्रात वॉर्डस्तरीय समिती गठन करण्यात यावी। त्याच्यानंतरचा जो 11वा बदल आहे तो आहे की तालुका किंवा वॉर्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्याची अंतिम यादी प्रसिद्ध करावी। जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्यात यावे, म्हणजे तालुकास्तरीय जे काही डिस्कशन होऊन याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्याच्यावरती जिल्हा लेवलची कमिटी जी असणार आहे ती नियंत्रण ठेवणार आहे।
त्याच्यानंतर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे अशा सेविका, सेतू केंद्र, हे सगळे जे लोक आहेत, पर्यवेक्षक, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांच्या अंतिम प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर यांना प्रति 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर हा अशा पद्धतीनं लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने थोडं सुटसुटीतपणे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. का तर बऱ्याच लोकांना याच्यामध्ये भरपूर सगळे प्रश्न येत होते आणि अशा पद्धतीनं हा महाराष्ट्र शासनानं नवीन GR काढलेला आहे आणि हे सगळं लोकांच्या माहितीस्तव त्यांनी सादरही केलेलं आहे. अशाच वेगवेगळ्या माहितीस्तव व्हिडिओसाठी मराठी माणसाच्या हक्काचं चॅनल SG टेक व्हिडिओजला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात नवीन माहितीच्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच.